आपण बघतोय काही महत्त्वाच्या घडामोडी फटाफट। कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते। प्रत्येक गोष्टीला कायदा करणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलंय। राज्यात कोरोना आता दुसऱ्या टप्प्यात आहे, त्यामुळे पुढचे 15 ते 20 दिवस महत्त्वाचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले। कोरोना हे जागतिक संकट असल्याचंही त्यांनी सांगितलं। खबरदारी म्हणून राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे निर्णय घेण्यात आले। बंदीचे सगळे निर्णय हे लोकहितासाठी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। सध्या राज्यातले मॉल्स बंद करण्यात आले, त्यामागेही हेच कारण असल्याचं ते म्हणाले। सर्व धर्मीयांनी प्रार्थनास्थळं बंद करावीत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले। तसंच ग्रामीण भागातल्या जत्रा, धार्मिक यात्रा, लग्न समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांना पायबंद घातला पाहिजे असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 39 वर गेली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे। कोरोनाबाबत सरकारकडून विविध पावलं उचलण्यात येत आहेत। या अंतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत आणि राज्यातल्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या अशी माहिती सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे। स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं। आगामी येणाऱ्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत। ते माध्यमांशी बोलत होते। ज्यांना 100% घरी क्वारंटाईनच्या सूचना आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा, जेणेकरून समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल असं सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्यातली अनेक मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात गर्दी होत असलेली तुळजाभवानी, सिद्धिविनायक मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे। हजारो भक्तांची दररोज गर्दी असणारं शिर्डीचं साई मंदिर पण बंद केलं जाणार का, हा मात्र प्रश्नच आहे। हजारो साई भक्त शिर्डीत आजही येत आहेत, त्यामुळे साई संस्थान प्रशासन सुद्धा चिंतेत आहे। अशा परिस्थितीत आता काय निर्णय घेतला जाणार हे बघावं लागेल। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पेट्रोल पंपावरचे कर्मचारी सुद्धा काळजी घेताना दिसत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल टाकल्यानंतर पैशाची देवाणघेवाण हातानेच होते, त्यामुळे सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ केले जातात आणि कर्मचारी आपल्या तोंडाला मास्क लावून काम करताना दिसत आहेत। शेगावच्या गजानन महाराज मंदिर प्रशासनानं 2 एप्रिलला आयोजित केलेला रामनवमी उत्सव रद्द केला आहे। मात्र या काळात विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराजांचं मंदिर 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचा मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट झालंय। मंदिर प्रशासनाच्या नावानं हा सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा असल्याचं समोर आलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी आंबोली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। झूलता उछलता है, दौड़ता कभी कभी दौड़ कराता है, आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया। हेअर ट्रान्सप्लांटचे किती होते? 38,000 सर। 0 इंटरेस्ट आणि ₹1 डाऊन पेमेंट। ₹1? अरे वा! रिचफील्ड नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट, कापणे, टाके आणि घाव नाही। मग ₹1 कधी भरू? भरला की मिस्टर साठे, तुझी बायको आहे, तुझ्यावर एवढा खर्च तर करूच शकते। रिचफील्ड नॅचरल हेअर ट्रान्सप्लांट, जादू पुन्हा जागवा। सॉरी कोच, या वेळेला ट्रॉफी नाही जिंकू शकणार। नवीन मूव वापरून पहा। ऍक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे होत असते वेदना, म्हणून नवीन मूव ॲडव्हान्स फिट डायक्लोफिनॅक, द नंबर 1 डॉक्टर प्रिस्क्राइब्ड इन्ग्रेडियंट। ही वेदनेला टार्गेट करते, उबदारपणा देते, दीर्घ आराम देते। इंडियाज नंबर 1 पेन रिलीफ ब्रँड। आणि आता ट्राय करा मूव ॲडव्हान्स जेलचा छोटा पॅक। आनंद साजरा करा। कसला आनंद?
कपडे एवढे घाण केलेत, घासून घासून आम्हालाच धुवावे लागणार. महाराजांचं सैन्य शत्रूंना धुणं जाणतं आणि आपले कपडे. निर्मा ऍडव्हान्सचे मायक्रो बस्टर्स डाग सहजपणे निपटतात. कपडे डान्स मध्ये स्वच्छ होतात. निर्मा ऍडव्हान्स. सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे, पण मुलगा चांगला आहे. जे तुम्हाला आणि कुटुंबालाही पसंत आहेत. जीवनसाथी.com. जेव्हा दिवसाची सुरुवात गोदरेज एअर पॉकेटवाल्या बाथरूम मध्ये होते, ताज्या सुगंधाने हॅपी. गोदरेज एअर पॉकेट बाथरूम फ्रेग्रन्स याची पॉवरजेल टेक्नॉलॉजी बनवते बाथरूम सुगंधित आणि फ्रेश, ज्याने तुमच्या दिवसाची सुरुवात होते एकदम फ्रेश. सादर आहे ड्युरासेल छोटा पॉवर, तुमच्या रिमोट साठी परफेक्ट. हा देतो 1 वर्ष दमदार पॉवर. प्रति सेल फक्त 17 रुपये, म्हणजे वर्षातील प्रत्येक सणाला तुमची साथ देतो. ड्युरासेल छोटा पॉवर. आपण बघतोय काही घडामोडी थोडक्यात. कोरोनामुळे सरकारी स्तरावर मोठ्या प्रमाणात खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. सार्वजनिक आणि गर्दी असलेल्या ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र बाजारात मास्क उपलब्ध नाही आहेत आणि ते जास्त दरानं विकले जात आहेत. त्यामुळे अमरावतीत कोरोनाविषयी जनजागृतीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात महाविद्यालयीन युवक युवतींना मोफत मास्क देण्यात आले आणि जनजागृती पत्रकं वितरित करण्यात आली. भुसावळमध्ये शासकीय संस्था, नगरपालिका आणि सार्वजनिक क्षेत्रातील दुकानं पुढचे 4 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे बंदच्या भीतीनं नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. गर्दी लक्षात घेत अनेक दुकान मालकांनी रात्री उशिरापर्यंत आपली दुकानं उघडी ठेवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाबाबत माहिती घेतली. कोरोनाबाबत जिल्ह्यात 10 संशयित आढळलेत, पण त्यातल्या 9 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट आहेत. त्यामुळे एकाचाच रिपोर्ट फक्त येण्याचं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलंय. जळगाव जिल्ह्यात अद्याप तरी कोरोनाचा प्रादुर्भाव नसून खोटी अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. देशभरातल्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाडमधल्या चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनाचा 20 मार्चचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. महाड प्रांताधिकारी कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोरोनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात 2 कोरोना संशयित रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले होते. यामधली एक व्यक्ती दुबईमधून आली होती, तर दुसरा पुण्यामधून आल्याचं समजतं. या दोघांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा रिपोर्ट आला आणि आता दोघंही कोरोना संशयित रुग्ण यांचे दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये भाविकांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. सध्या गुरुद्वारात नियमित पूजा आणि लंगरची सेवा मात्र सुरू आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार गुरुद्वारा बोर्डानं विदेशातल्या भाविकांची ऑनलाईन बुकिंग सेवा बंद केली आहे. यापूर्वी विदेशातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात आली आहे. नांदेडच्या गुरुद्वारात दररोज 7 ते 8 हजार भाविक दर्शनासाठी येतात, पण आता ही संख्या 1000हूनही कमी झाली आहे. कोरोना व्हायरस प्राण्यांमधून पसरत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगून सुद्धा अनेक लोक कुत्र्यांना आणि पाळीव प्राण्यांना घरात ठेवायला तयार नाहीत. त्यामुळेच आता कोरोना व्हायरसचा फटका प्राण्यांना सुद्धा बसतोय. याच गोष्टीचा परिणाम लक्षात घेता अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश एक्वेरियम अँड पेट शॉपच्या संचालक समीर जवंजा यांनी एक आवाहन केलंय. आपले प्राणी बाहेर किंवा रस्त्यावर जंगलात सोडू नका, आम्हाला दत्तक द्या, आम्ही त्यांना पोसतो असं आवाहन त्यांनी केलंय. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रसार आणि अफवांमुळे पसरत असलेली दहशत दूर करण्यासाठी पाथरी इथल्या बस स्थानकावर एका सेवाभावी संस्थेच्या वतीनं मास्क वाटप आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बस आणि तसंच बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या संख्येनं जमाव जमतो. त्या ठिकाणी कोरोनापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी, मास्कचा वापर कसा करावा आणि त्याची विल्हेवाट कशी लावावी हे यावेळी सांगण्यात आलं. देशभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची धडकी अकोलेकरांनाही भरली. आतापर्यंत 22 जण विदेशातून अकोल्यात आले. त्यापैकी 6 जणांचा 14 दिवसांचा कालावधी संपलाय. आता 16 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. यापैकी कोणीही अजून पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलेलं नाही. कोरोना संशयितांसाठी अकोला शहरात रेल्वे स्टेशन परिसरातल्या गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यात आलाय. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही लॉग ऑन करत राहा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर आणि ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचा हँडल आहे @news18lokmat.
प्रायोजक बायजूस कीप लर्निंग आणि माचो बड़े आराम से। VIP हेअर कलर शॅम्पू हे ओल्या हातांवर घेऊन केसांना, मिशी, दाढी, हात आणि छातीवरच्या केसांना शॅम्पू सारखं 15 मिनिटं मसाज करून धुवून टाका। VIP हेअर कलर शॅम्पू पक्का। हॅलो नका आजोबा, नाहीतर तुमचं चित्र कसं काढणार? मच्छर घुसलेत ना। आता 3 तासांपर्यंत इथे तुम्हाला डास नाही मिळणार. 3 तास काय गॅरंटी आहे? नीमची गॅरंटी आहे. गुड नाईट नीम अगरबत्ती. मोठी गुड नाईट नीम अगरबत्ती फक्त 15 रुपयांमध्ये. खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या। पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते, याची सवय देखील लागत नाही। पेट सफा, सगळे रोग दूर। जसप्रीतची फ्लेक्सिबिलिटी करते सोपं काम। प्रत्येक कोपऱ्यात घुसतात हे गबरू पैलवान, पण रोज सकाळी 2 मिनिटांसाठी करतो हा आराम, कारण सुपर फ्लेक्सी करतो यांचे काम। जेव्हा जंतू लपलेले असतात कानाकोपऱ्यात, सुपर फ्लेक्सी लागलेला असतो त्यांना पळवण्यात। फ्लेक्सिबिलिटी असावी तर अशी कोलगेट सुपर फ्लेक्सी।